कोरोनातून बरे झाल्यावर 6 महिने लस घेऊ नका असा सल्ला केंद्र सरकारच्या समितीने दिलाय। लसीकरणासाठी सध्या लसींचा देशभर तुटवडा आहे, त्यातच मागणीही अफाट आहे। बरे झालेले रुग्ण सध्या संभ्रमात आहेत। याआधी 3 महिने लस नाही घेतली तरी चालेल असं सांगितलं जात होतं, मात्र आता सरकारी समितीने हा कालावधी 6 महिन्यांवर नेल्याची सूत्रांची माहिती आहे। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीची 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर चाचणी करायला आज परवानगी देण्यात आली। DCGIनं कोवॅक्सिनच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली आहे। भारतात बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या केल्या जाणार आहेत। दिल्ली, पाटणा, नागपुरात या चाचण्या होतील। कोवॅक्सिन लस तयार करणारी कंपनी भारत बायोटेकनं नेसल म्हणजेच नाकावाटे घ्यायच्या लसीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत। पहिल्या फेजच्या चाचणीचे निकाल लवकरच येणार आहेत। ही लस देण्यासाठी सुईचा वापर करण्याची गरज नाहीये, नाकावाटे थेंब घेऊन ही लस दिली जाईल। परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जातोय। भारतात केंद्र सरकारनं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी ही सुविधा सुरू करायला हवी होती, जेणेकरून लसीकरणासाठी बाहेर पडलेले वृद्ध हे नागरिकांना कोरोनाचा धोका कमी होईल। या मोहिमेमुळे आतापर्यंत अनेक वृद्धांचा जीव वाचवला आहे, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं केंद्र सरकारला सुनावलंय। ऑगस्ट महिन्यापासून सिरम दर महिना 10 कोटी लस तर भारत बायोटेक 7.8 कोटी लस तयार करणार आहे। दोन्ही कंपन्यांनी आपला लस निर्मिती अहवाल सरकारकडे सादर केलाय। त्यात दोन्ही कंपन्यांनी लस निर्मितीचा वेग आणखी वाढवण्याचं वचन सरकारला दिलंय। झायडसच्या केडिला या कंपनीच्या झायकोवा डी या लसीच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचणी पुण्यातल्या 2 रुग्णालयात होणार आहे। देशात 40 सेंटर्सवर 28,000 स्वयंसेवकांवर चाचण्या होतील। विशेष म्हणजे 12 ते 18 वयोगटातील 500 ते 600 मुलांवरही ही चाचणी होईल। ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांना दुसरा डोस नोंदणीशिवाय देण्याचा निर्णय मुंबईच्या मनपा आयुक्तांनी घेतलाय। 60 वर्षांवरील सर्व लाभार्थी दिव्यांग यांना सोमवार, मंगळवार आणि बुधवार ही सुविधा उपलब्ध असेल, तर गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी 3 दिवस केंद्रांवर 100% लसीकरण कोविन ॲपवरूनच होईल। पुणे मनपानंही लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढलंय। जवळपास 60 लाख लस खरेदीचं मनपानं यावेळी नियोजन केलंय। दरम्यान निविदा प्रक्रियेसाठी आज प्रशासन महत्त्वाची बैठक घेणार आहे। लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचं टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी चोप दिलाय। आपल्या ओळखीच्या लोकांना टोकन वाटप करत असल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आला। यामुळे लसीकरण नियोजन कोलमडलेलं होतं। कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध व्हावेत या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या कंट्रोल रूमचा ढिसाळ कारभार बुधवारी समोर आलाय। हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी थेट पुणे कंट्रोल रूमला फोन करून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत का अशी विचारणा केली। त्यावर पुण्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे। प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या डॅशबोर्डवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये 5 बेड्स उपलब्ध असल्याचं दिसतंय। कोर्टात सुनावणी सुरू असताना कंट्रोल रूमच्या कारभाराची अशी पोलखोल झाली आहे। आजपासून वर्धा जिल्ह्यातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमदार रणजित कांबळे यांच्याकडे झालेल्या अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमकीवरून हे आंदोलन पुकारण्यात आलं। कोविड अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत। भारतात कोरोनाचा वेगानं पसार होण्यासाठी धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम जबाबदार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय।
लॉकडाऊनमुळे नागरिक आधीच मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता किराणा मालाचे भाव सुद्धा गगनाला भिडलेत. खास करून खाद्यतेलाच्या किमतीत 60% जास्त वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज जिल्ह्यात होणारे कोट्यवधी रुपयांचे भाजीपाल्याचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि नागरिकांना भाजीपाला मिळावा म्हणून बाजार समित्यांनी विकेंद्रीकरण करण्याचे आदेश निबंधकांना दिलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 14 मे पासून पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी इंद्रायणी एक्सप्रेससह अन्य दुसऱ्या गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता पुणे मुंबई प्रवासासाठी स्वतंत्र गाड्या नाहीयेत. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉलची कडक अंमलबजावणी होत नाहीये. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूदर वाढलाय असे ताशेरे राज्याच्या टास्क फोर्सनं ओढलेत. राज्य टास्क फोर्सनं कोल्हापूर जिल्ह्यात येऊन अभ्यास केला. त्यानंतर अभ्यास समितीनं हे निरीक्षण नोंदवलं. मालेगावमध्ये रमजान ईदच्या खरेदीसाठी काल संध्याकाळपासूनच शहरातल्या किदवाई रोड या मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. अनेकांनी मास्क देखील लावलेला नव्हता, तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत अखेर पोलिसांनी रात्री या रस्त्यावर बॅरिगेड्स लावून रस्ते आणि दुकान बंद केली. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर यवतमाळच्या महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना तपासणी केली जात आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी केली जाते. मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता पदांची भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. राज्य शासनाकडून स्पष्ट दिशानिर्देश आल्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. 28 प्रकारच्या पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली असून शासनानं दिशानिर्देश दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील. अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा 20 मे पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन 198 परीक्षांचं नियोजन करण्यात आलंय. 4 जून पासून परीक्षा होणार आहेत, तर महाविद्यालय स्तरावर प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत. सकाळी 10 ते 11 या वेळेत ऑनलाईन परीक्षा होतील. रशियातून स्पुटनिक व्ही ही लशीची दुसरी खेप उद्या भारतात येणार आहे. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल झाली होती. ही लस गमालिया इन्स्टिट्यूटनं तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजनं रशियानं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला. या लशीची परिणामकारकता 92% असल्याचं सांगण्यात आलंय. देशात 3,62,726 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर कालच्या संपूर्ण दिवसभरात 3,52,181 जण कोरोनामुक्त झालेत. 4,120 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. सोमवारी मृतांचा आकडा सर्वाधिक होता. सोमवारी देशात 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या 6 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आज संवाद साधणार आहेत. लसीकरण आणि कोरोनाच्या स्थितीवर या बैठकीत चर्चा होईल. तसेच कोरोनाला थोपवण्यासाठी आखलेल्या रणनीतीवरही आज चर्चा होईल. भारताचा एक निर्णय चुकला आणि घात झाला असं अमेरिकेचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि साथरोग तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी म्हटलेलं आहे. साथ संपुष्टात येण्याआधीच भारताचा अंदाज चुकला. सर्व व्यवहार सुरळीत सुरू केले हे चुकल्याची फौसी यांनी सांगितलंय. मुंबईमध्ये आतापर्यंत 10 वर्षाखालील 11,000हून अधिक मुलांना कोरोनाची संसर्ग झालेला आहे, तर 17 मुलांचा जीव गमवावा लागलेला आहे. पालिकेतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात याबाबत माहिती देण्यात आली. औरंगाबादेत गेल्या 2 दिवसात औरंगाबादेत 57 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान 1 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या ऑक्सिजन पुरवठा आणि औषध पुरवठा याचा आढावा घेतलाय.
पुरवठादारांशी आणि उत्पादकांशी सरकार सातत्यानं संपर्कात आहे. रेमडेसिवीर अन्य सर्व औषधांचं उत्पादन गेल्या काही आठवड्यात वाढवण्यात आलंय. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा तिप्पट होतोय. देशभरात ऑक्सिजन आणि अन्य औषध सामग्रीच्या वेगवान वाहतुकीसाठी एअरफोर्सची तब्बल 42 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट उड्डाण करतायत. विशेष म्हणजे 21 दिवसात विक्रमी 1400 तासांचे उड्डाण या विमानांनी केलंय. परदेशातून मदत घेऊन येणं, देशात त्यांचे विविध ठिकाणी वाटप करणं अशी जबाबदारी वायुदल करतंय. नागपुरात मेयो आणि मेडिकल अशी 2 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत. मेयोमध्ये पीएम केअर निधीतून 150 आणि राज्य शासनाकडून 40 व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत. मात्र त्यापैकी 13 व्हेंटिलेटर कायमची नादुरुस्त झालेली आहेत. त्यातील 31 व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. कोविडमध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता असतानाही मेयोतील 44 व्हेंटिलेटर्सची उपलब्धता कमी आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यवतमाळात स्त्री रुग्णालयांच्या निर्माणाधीन इमारतीत पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय राठोड यांनी भेट दिली आहे. या रुग्णालयाचं रखडलेलं काम तातडीनं मार्गी लावा अशा सूचना दोघांनी दिल्या. या ठिकाणी कोविड हेल्थ सेंटरचंही उद्घाटन करण्यात आलं. रत्नागिरीतल्या चिखलीत वडील आणि मुलाचा कोरोनानं मृत्यू झालाय. एकापाठोपाठ एक घरातील दोन्ही कर्त्या माणसांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानं संपूर्ण गमरे कुटुंब निराधार झालंय. गावातील विकास कामात या कुटुंबांचा मोठा सहभाग असल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्युकरमायकोसिसचे मुंबईत 111 रुग्ण आढळून आले. यातील बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी बीएमसी सज्ज असून यावरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार असल्याची माहिती मनपा प्रशासनानं दिली आहे. नागपुरात म्युकरमायकोसिसवर आवश्यक अँटीफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत बाजारात म्युकरमायकोसिसवर औषधांचा तुटवडा जाणवू लागलाय. या आजारावरील एप्टोसिरिबन बी या फोटोन लिपोसोमांच्या मागणीला 200 पटीनं वाढ करण्यात आली. म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलं. सध्या केईएममध्ये म्युकरमायकोसिसच्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहे. पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण तुरळक होते, पण आता स्थिती काहीशी गंभीर असल्यानं केईएम डीन हेमंत देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढीव लागलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. या डेटाबेसमुळे म्युकरमायकोसिसवर धात रणनीती ठरवता येणार आहे. कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत 2 म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं. त्यानंतर आता हा डेटाबेस तयार होतोय. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झालेत. धानोरा तालुक्यातल्या सावरगाव लगतच्या मोरचूल जंगलात ही घटना घडली आहे. आज सकाळी गडचिरोली पोलीस दलाचे C60 पथकानं या भागात अभियान सुरू केलं होतं. नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. वर्ध्यातील आर्वी तहसील कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुय्यम निबंधक कार्यालय, आस्थापना आणि नायब तहसीलदार ही कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. कार्यालयातील मोठं महत्त्वपूर्ण दस्तावेज आगीत जळून खाक झालंय. विरारमध्ये नारंगी बायपास रोडवरच्या नाना अपार्टमेंटच्या काही भाग कोसळलेला आहे. सकाळी 7च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाहीये. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं. इमारतीला सज्जा तळमजल्यावरच्या दुकानावर कोसळला. ही इमारत किती जुनी होती याची माहिती मिळू शकली नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणात नवं वळण मिळालेलं आहे. आरोपी तानाजी पवारानं बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ व स्वीय सहाय्यक आणि इतर 10 जणांवर अपहरण आणि हत्येची तक्रार दाखल केली आहे. मुलांना काम देण्याच्या मुद्द्यावरून आमदार बनसोडे आणि कंत्राटदार तानाजी पवारांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पवारानं बनसोडेंवर गोळीबार केला.
पुण्यातील वडगाव शेरी येथील जितेंद्र गवारे यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे। अवघ्या 25 दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी जितेंद्र यांनी गिरीप्रेमींच्या माउंट अन्नपूर्णा 1 मोहिमेअंतर्गत जगातील 10वे उंच शिखर असलेल्या माउंट अन्नपूर्णा 1 वर देखील यशस्वी चढाई केली होती। महिन्याभरापूर्वीच 2 अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्यासाठी अभूतपूर्व कामगिरी जितेंद्र यांनी करून दाखवली आहे। भाईंदरच्या उत्तन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात अरबी समुद्रातील दुर्मिळ असणारा वेल मासा अडकल्याची घटना घडली आहे। हा मासा अंदाजे 15 ते 20 फुटी लांबीचा आहे। जाळ्यात सापडलेल्या बोटीवरील मच्छीमारांनी एकच तारांबळ उडालेली होती। जवळपास 1500 किलोचा हा मासा असून तो जाळ्यात चांगलाच अडकलेला होता। वाशिम जिल्ह्यातल्या खैरीखेडा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोरोना काळातही पाण्यासाठी गावकऱ्यांना उन्हातानात भटकंती करावी लागते। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय। विहिरी आटल्यानं गावकऱ्यांनी नदीच्या दूषित पाण्यावर तहान भागवावी लागते। विठू माऊलीचा गजर म्हणजे